महादेवाच्या घामापासून निर्माण झालेली ही भीमा नदी आणि भामा जी आहे, भामा ही सूर्याची मुलगी. इकडून आहे ना भीमा येते आणि वर भीमा भामाचा संगम आहे आणि खाली इंद्रायणी येते. इथं इंद्रायणी आणि भीमा नदीचा संगम आणि भीमा भामा नदीचा संगम शेरपिंपळगावला. इंद्र इंद्रायणी झालेला आहे. इंद्राला पार्वतीने शाप दिलेला आहे, त्यामुळे तो इंद्र इंद्रायणी झाला. इंद्रायणी इंदोरीशी पंचकोशिया पासोनी आणि भीमा नदीचा उगम भीमाशंकर आहे. भीमा उगमे भीमाशंकर. भीमा भामाचा संगम आपल्या संगमवाडी शेरपिंपळगावला आणि इथं भीमा आणि इंद्रायणीचा संगम आहे. या गावाचं पहिलं नाव नागरगाव होतं. इथं आदिलशहाचे एक सरदार होते, पंडित मोरार जगदेव. त्या पंडित मोरार जगदेवानी इथं जगप्रसिद्ध तुळा केली. एक ग्रहण काहीतरी काळ होता, त्या काळात त्याने खूप तुला दान केलं, खूप दान धर्म केला. त्या तुळेला छत्रपती शहाजी महाराज हजर होते. म्हणजे खूप मोठी तुळा झाली तर त्या पंडित मोरार जगदेव यांनी ठरवलं की एका हत्तीच्या वजनाचं सोनं दान करायचं. आता हत्तीच्या वजनाचं सोनं दान करायचं म्हणजे हत्ती धरवल एवढा काटा तर पाहिजे, वजन काटा. मग काय करायचं, इथं ह्या नाव आहेत ना, छत्रपती शहाजी राजे खूप बुद्धिमान होते. मग त्यांनी काय केलं, इथं एका नावेत हत्ती उतरवला आणि नावेला किती पाणी लागत आहे तिथं खून करून घेतली. नावेला खून करून घेतली आणि मग हत्ती बाहेर काढला आणि बरोबर तेवढं सोनं टाकलं. याला माहिती छत्रपती शहाजी राजे. आणि मग इथं जगप्रसिद्ध तुळा झाली म्हणून या गावाचं पहिलं नाव नागरगाव. जगप्रसिद्ध तुळा झाली म्हणून या गावाचं नाव पडलं तुळापूर. हे अलीकडला इतिहासाच्या अगोदरचा इतिहास असा की इंद्राला एक कोणीतरी साधू तपश्चर्या करत होता, ब्राह्मण होता, आणि त्याच्या तपाचं एवढं तेज झालं की इंद्राचं सिंहासन हालायला लागलं. पण इंद्राने काय केलं, त्या तप करणाऱ्या एका त्या ब्राह्मणाचा वध केला. त्या इंद्राला लागली ब्रह्महत्या. इंद्राला ब्रह्महत्येचा मळ लागला. तो मळ काय जाईना, इंद्र गुप्त झाला. मग सगळे देवगण गंधर्व एकत्र येऊन इंद्राला शोधलं. इंद्रा, तुझा मल ज्या तीर्थात जाईल त्या तीर्थाला मलहर तीर्थ म्हटलं जाईल. त्याने इथं स्नान केलं म्हणून त्याचा मल गेला, म्हणून या तीर्थाचं नाव मलहर तीर्थ. मलहरच अपभ्रष्ट झालं मरकळ. आता ते मरकळ आणि हे जवळचीच गाव आहेत सगळी. असं नदीच्या पलीकडे आता खेड तालुका आहे, नदीच्या अलीकडे हवेली तालुका आहे. तुळापूर इथं संगमेश्वर आहे. आपण प्रदक्षिणा करत असताना जवळजवळ आळंदीच्या भोवताली 11 ते 12 शिवलिंगाचा वेळ आहे. त्यातलं एक शिवलिंग सोमेश्वर गेला आपल्याला पाठीमाग, मातुरलिंग धरा, मातुरलिंग. आणि मातुरलिंग सोमेश्वर तिथं 5 लिंग आहेत आणि यातलं हे एक आता संगमेश्वर इथं वर आहे. इथं छत्रपती द्वितीय छत्रपती संभाजीराजे यांची हत्या करून त्यांना इथं दहन झालेलं आहे. इथं शिवले असे बरेच परिवार आहेत. छत्रपती संभाजीराजांचं या वाळवंटात सर्व हे टाकले शरीराचे तुकडे आणि मग या शिवले परिवाराने त्यांना एकत्र करून ते शिवले आणि इथं समाधी दिली. आग्नेय टाकलेला म्हणून ते तिथं समाधी स्थळ आहे. खूप चांगला इतिहास. इथं संगमेश्वर आहे आणि हे इथं संगम आहे. शास्त्र असं सांगतं की संगमाच्या स्नानाने माणसाला पावित्र्य प्राप्त होतं आणि म्हणून आपण गेली 14 वर्षापासून इथे येतो आणि इथं स्नान करतो. हे भीमा आणि इंद्रायणीचा संगम आहे. रामकृष्ण आहे.